रेकॉर्डेड व्हिडिओ या बुक्स मध्ये म्हणजे या क्यूआर मध्ये बंद केले. प्रत्येक लेसन वाईज हे जे क्यूआर दिसतं क्यूआर कोड दिसतो याच्यामध्ये, या क्यूआर मध्ये बंद केला आणि या क्यूआर ला ओपन करण्यासाठी एक सेपरेट ऍप डेव्हलप केला, ऑलर्न ऍक्टिव्ह. त्या ऑलर्न ऍक्टिव्ह आपल्या मोबाईल मध्येच देता येतो. त्या ऑलर्न ऍक्टिव्ह मधून या क्यूआर ला स्कॅन केलं की पीएचडी झाले टीचर समोर येतात आणि तो लेसन एक्सप्लेन करतात, शिकवतात. जसं स्कूल मध्ये टीचर शिकवतात त्याच पद्धतीने शिकवतात. एकदा नाही समजला पुन्हा स्कॅन करता येतो, पुन्हा शिकवतात, पुन्हा स्कॅन करता येतो, पुन्हा शिकवतात. दिवसभरात 24 तास किती वेळेस केव्हा स्कॅन करा. जेवताना स्कॅन करा, टीचर शिकवत असतील. झोपताना स्कॅन करा, टीचर शिकवले येतील. पहाटे 3 ला स्कॅन करा, टीचर शिकवले येतील. 4 ला करा, 5 ला घरी गेल्यावर अनलिमिटेड म्हणजे कोणत्याही वेळेला अनलिमिटेड टाइम. म्हणजे एक लेसन विद्यार्थ्याला शेवट समजेपर्यंत शिकवतात. अशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलो की स्कूल ट्युशन मध्ये टाइम फाउंडेशन मुळे एक धडा एकदा किंवा दोनदा शिकवायला जाऊ शकतो. सरांची मानसिकता जरी असली चांगलं शिकवण्याची, शेवट्याला विद्यार्थ्याला कळेल अशी, परंतु वेळ नसल्यामुळे नाही येणार असतो. तर अशा प्रकारे एक लेसन विद्यार्थ्याला अनेकदा शिकायला या बुक्सच्या माध्यमातून मिळतो आणि शिकवणारे सगळे पीएचडी झालेले टीचर याच्यामध्ये आहे. आता दुसरा पार्ट क्वेश्चन आन्सर असतात. लेसन संपला म्हणजे खाली काय क्वेश्चन आन्सर. किती क्वेश्चन असतात मित्रांनो? याला म्हणजे एका लेसनच्या खाली किती असतात? 5-6 असतात, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काय केलं ते 5-6 आणि अजून त्या लेसन मधून छोटे 20-25-30 क्वेश्चन्स तयार केले. टोटल 40-50-75 म्हणजे लेसन छोटा असेल तर 40-50, लेसन मोठा असेल तर 70-75-80 असे सगळे प्रश्न या बुक्स मध्ये छापले आणि प्रत्येक प्रश्नाच्या समोर एक क्यूआर दिला. त्या क्यूआर ला स्कॅन केलं की टीचर समोर येतात आणि प्रश्नाचं उत्तर शिकवतात. एक्सप्लेन करून शिकवतात. नुसतं एका शब्दात उत्तर असेल तर तेवढंच नाही सांगत, पूर्ण समजून सांगतात त्याचं उत्तर हे कसं, लेखकाने काय लिहिलं, धड्यात काय लिहिलं, कवितेत काय लिहिलं आणि मग हे उत्तर कसं आलं. म्हणजे अशा प्रकारे उत्तर शिकण्याची व्यवस्था तुम्हाला या ठिकाणी झाली. आता जनरली पद्धत काय आहे, समजा स्कूलमध्ये लेसन जर शिकवला तर क्वेश्चन आन्सरला मला वाटतं बऱ्या प्रमाणात होमवर्क सांगितलं जातो, असं आहे ना. कारण माझ्याकडे एक स्कूल आहे इंग्लिश स्कूल वैजापूरमध्ये, त्यामुळे मला बऱ्या प्रमाणात थोडे आयडिया आहे. म्हणजे स्कूलमध्ये लेसन शिकवला तर क्वेश्चन आन्सरला होमवर्क दिला जातो, बरोबर आहे का? होमवर्क घरून करतात ना तुम्ही. आता होमवर्क मध्ये माझा जो अभ्यास आहे त्याच्यात तर असं मला निदर्शनास आलं की मुलं सगळे गाईड मधून किंवा काहीतरी अपेक्षित वगैरे घेऊन उत्तर लिहून आणतात, बरोबर आहे. आता गाईड मधून उत्तर तुम्ही लिहून आणल्यानंतर ते चूक असू शकेल का? चूक नसणार आहे. पण समजा ॲज अ शिक्षक म्हणून मी शिक्षक आहे, मी कुठून चूक काढणार? मला चेक करायचं काम आहे का ते? उत्तर तुम्ही गाईड मधून आणलं ते बरोबरच आहे. कुठल्या शिक्षकाने ते चेक करायचं, त्याचं चूक काढायची? कसं काय काढणार आहे गाईडचं उत्तराची चूक? म्हणून म्हणजे आज तुमचं काम धकलं, आज तुमचा होमवर्क झाला, गाईड मधून लिहून आणलं, परीक्षेला गाईड मिळेल का? परीक्षेला तर पार झालं पाहिजे ना उत्तर. तर गाईड मधून लिहून आलं, आजचा ताण वाचला, शिक्षकांची काय शिक्षा देणार होते नाही अभ्यास केल्यामुळे ती वाचली, पण परीक्षेत मात्र मग याचा दुष्परिणाम होतो, उत्तर पाठ होत नाही. मग आपण काय केलं, हे सगळे प्रश्न याच्यात छापले. प्रत्येक प्रश्न समोर एक क्यूआर दिला आणि क्यूआर ला स्कॅन करा, उत्तर शिकायला मिळेल. सर उत्तर शिकवतील, एकदा नाही कळालं पुन्हा स्कॅन करा, पुन्हा उत्तर शिकवतील. असं एकेका लेसनवर 40-50 प्रश्नाची उत्तर तुम्हाला या बुकच्या माध्यमातून शिकायला मिळतात, केव्हाही कितीही टायमाला कोणत्याही वेळेस. आता तुम्हाला टेस्ट माहिती का? टेस्ट घटक चाचणी असते का स्कूलमध्ये? किती दिवसाला असते? किती दिवसाला असते? मोठ्या बोला, मला आवाज नाही ना. 5 दिवसाला, 5 किंवा 7 दिवसाला, काही ठिकाणी 15 दिवसाला, काही ठिकाणी महिन्याला. समजा 1 महिन्याला. आता 1 महिन्याची टेस्ट आहे आणि मी आज एक धडा तुम्हाला शिकवला, एक लेसन, आणि पुढच्या महिन्यात त्या लेसन वरती परीक्षा घ्यायची ठरली, किती लक्षात राहील? विसरून जातं ना माणूस 1 महिन्याचं. आता तुम्हाला ज्यावेळेस लास्ट एक्झाम असते त्यावेळेस पहिल्या लेसनचं लक्षात ठेवायचं असतं, शेवटच्या एक्झामला कसं शक्य राहील? होत नाही, बऱ्या प्रमाणात आपण विसरतो ते. तर आपण काय केलं, रोजच्या रोज टेस्ट घेतो, प्रत्येक लेसन पर लेसन टेस्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक लेसन एक क्यूआर, एक लेसनला एक क्यूआरला स्कॅन केलं, सर येतील 2-3 वेळेस तुम्ही स्कॅन करा, लेसन शिकून घ्या. त्याच्या खाली 40-50 प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाला स्कॅन करा, उत्तर ऐकून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहून घेण्याची जागा दिलेली आहे बुक्स मध्ये, रायटिंग करून घ्या, तिकडून शिकून घ्यायचं आणि राईट करून घ्यायचं. आणि सगळं संपलं, त्या लेसन संपला, लेसनच्या खालचे प्रश्न उत्तर संपले, त्याच्या खाली एक सेपरेट क्यूआर दिला. त्या क्यूआरला स्कॅन केलं तर त्या लेसन मध्ये 30 प्रश्नाची प्रश्नपत्रिका ओपन होते. त्या लेसन मध्ये तो जो लेसन दिवसभर तुम्ही स्कूल मध्ये शिकले, समजा लेसन नंबर 5 तुम्हाला स्कूल मध्ये आज शिकवला, तुम्ही घरी आले, त्याला स्कॅन केलं,
लेसन नंबर पाहिलं, तिकडे 2 वेळेस शिकले, त्याच्या खाली प्रश्न उत्तर आहे, त्याला स्कॅन केलं, शेवटी एक क्यूआर आहे, त्याला स्कॅन केलं का मूल्यांकनासाठी तुमची टेस्ट होते तिथे. 30 प्रश्न ओपन होतात. एमसीक्यूज माहिती आहे कोणाला? एमसीक्यू म्हणजे वरती असतो क्वेश्चन्स, खाली आन्सर साठी पर्याय असतात, चार ऑप्शन असतात, बरोबर आहे. जे बरोबर असेल त्याला आपल्याला राईट करायचं असतं. अशा प्रकारे 30 क्वेश्चन्स ओपन होतात त्या लेसन मधले. आता तुम्हाला तो लेसन आजच शाळेत शिकवलाय, आज घरी आल्यावर तुम्ही त्याला 2 वेळेस इथं पण स्कॅन केलंय, त्याच्या खालचे प्रश्न उत्तर पण स्कॅन करून बघितले आणि लगेच परीक्षा द्यायला बसले, तर जमेल का नाही? म्हणजे लक्षात राहील ना तुमच्या बऱ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही चांगला 80-90% पेपर तो सोडू शकतात, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण लगेच टेस्ट पर लेसन रोजच्या रोज टेस्ट घेतो. आता 30 क्वेश्चन्स ओपन झाले. समजा जनरली आता आज तुम्ही पेपर दिला सरांकडे, मला वाटतं काय नाव सरांचं, कानाडचे सरांनी तुम्हाला तुमची एक पेपर परीक्षा घेतल्या, तुम्ही पेपर दिला, किती मार्क्सचा होता? 100 मार्क्सचा होता. सगळ्यांनी 100 मार्क सोडवला का? काहींचा कमी अर्धा सोडवला असेल ना तुम्ही, आहे की नाही? कोणाचा 70 मार्कचा झाला असेल, कोणाचा 60चा झाला असेल, कोणाचा 75-80 पर्यंत झाला असेल, बरोबर आहे ना. आणि तुमचा पेपर झाला, त्याच्या पुढचं तुम्हाला येत नाही, तुम्ही जमा करून दिलं, सरांनी ऍक्सेप्ट करून घेतला, बरोबर आहे का? म्हटलं सर पूर्ण लिहून घ्या, राहिला असेल तर नाही ना, ऍक्सेप्ट करून घेतला. आता ते चेकिंग झालं तर तुम्हाला मार्क्स, तुमचे नंबर्स काढले जातील, बरोबर आहे. इकडे तसं नाहीये. 30 प्रश्न आहे ना, तुम्हाला 25 येतात, तुम्ही 5 सोडवले नाही तर ते सबमिट घेत नाही, जमा करत नाही, पुढचे 5 पण सोडवा. आन्सर तुमचं राईट रॉंग चालेल, रॉंग झालं तरी चालेल, पण सोडवायचे पूर्ण. सगळेच उत्तर बरोबर येतात असं नाही, काही चुकतात, आपल्याला सगळं लगेच पाठ राहील असं नाही. तर तुमचे समजा जे बरोबर असले ते ठीक आहे, जे येत नाही ते पण सोडवा. पूर्णचे पूर्ण 30 प्रश्न सोडवले का मग तुम्हाला सबमिटचं ऑप्शन मिळतं. तोपर्यंत सबमिटचं ऑप्शन येत नाही. पण जर तुमचा आन्सर पेपर सबमिट झाला नाही आणि मार्क्स कळाले नाही, तर परीक्षा दिली कशावरून? परीक्षा दिली याचा अर्थ 30चे 30 प्रश्न सोडवल्यावर सबमिट म्हटलं की लगेच रिझल्ट 2 मिनिटात. 2 मिनिटात त्या लेसनवर तुम्हाला किती कळालं, तुमचे किती प्रश्न बरोबर आले, किती चुकले, 2 मिनिटात तुम्हाला रिझल्ट मिळतो. रिझल्ट मध्ये डायरेक्ट लिहून येतं. समजा तुम्ही 20 प्रश्न, 30 टोटल होते, तुम्ही 30चे 30 सोडवले, त्याच्यातले 20 तुमचे बरोबर आले, 10 चुकले, तर तिथे लिहून येतं 20. हॅलो, तुमचं लक्ष आहे का सगळ्यांचं? तुम्हाला आता 9वी 10वी महत्वाचं वर्ष आहे की नाही तुमचं 10वीचं, बरोबर आहे ना. आणि आता तुम्ही 9वीला जाणार आहे, तुमच्यासाठी महत्वाचं वर्ष आहे 10वीचं. चांगले मार्क्स मिळाले तर आयुष्याचा तो टर्निंग पॉईंट ठरतो. चांगले मार्क्स मिळाले तर, मार्क्स कमी मिळाले तर आपल्याला जी लाईन पाहिजे ती घेता येत नाही. चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला चांगल्या लाईनला ऍडमिशन्स मिळवता येतं, किंवा मग गव्हर्नमेंट कोट्यातून मिळतात, नाही तर मग ते वशिला करून करावं लागतं कमी मार्क्स असले तर. तर महत्वाचं वर्ष आहे 10वीचं, टर्निंग पॉईंट. समजा तुम्ही 30 प्रश्न सोडवले, त्याचं जर 20 बरोबर आहे आणि 10 चुकले तर लिहून येतं 20 इज करेक्ट आणि 10 इज रॉंग. म्हणजे 20 बरोबर आले, 10 चुकले. आता जे चुकले, जो चुकलेला आहे त्याच्याकडे रेड फुलली असते, रेड, आणि त्याच्या खाली एक ऑप्शन तिथं जागेवर असतो व्ह्यू. जो क्वेश्चन चुकलेला आहे, सपोज एक क्वेश्चनचा एखादा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर ए आहे आणि तुम्ही लिहिलंय डी, तुम्हाला येत नव्हतं पण तुम्ही डी लिहून ठेवलंय, तर तिथं लिहून येतं युअर आन्सर इज डी, करेक्ट आन्सर इज ए. म्हणजे याचं खरं उत्तर ए आहे बाळा, पण तू डी लिहिले. आता तुम्हाला बघायचंय ए कसं आहे, तुम्हाला ती उत्सुकता लागेल ना, मी डी लिहिलं होतं यार, हे ए कसं म्हणताय, मग ए बघायचंय तुम्हाला. तर बॅकला कुठं त्या लेसन मध्ये जायची गरज नाही, किंवा पाठीमागे जाऊन क्वेश्चन आन्सर चेक करायची गरज नाही. तिथंच ऑप्शन आहे जाग्यावरती व्ह्यू. त्या व्ह्यूला टच केलं, एक व्हिडिओ प्ले होतो 30 सेकंदाचा 40 सेकंदाचा, आणि त्याचं राईट आन्सर ए कसं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन केलं जातं, लगेच जागेवर शिकवलं जातं. मग आता अशा प्रकारे जे 10 प्रश्न तुमचे चुकले होते ते तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता. तर ते 10 करेक्ट, पहिले 20 बरोबर आले, नंतर 10 करेक्शन करून घेतले, म्हणजे टोटल 30चे 30 सोडवले, म्हणजे टोटल आउट ऑफ मार्कचा पेपर सोडवला. अशा प्रकारे पर लेसन तुम्ही जर पेपर सोडत गेले डेलीचे डेली तर व्यवस्थित प्रॅक्टिस होईल का नाही? सगळे प्रश्न